धन्यवाद मॅडम, धन्यवाद. असा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेला आहे व आम्हाला सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहतात. अशा आमच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षक माननीय पाठक मॅडम यांचं शाळेतर्फे कदम मॅडम यांनी स्वागत करावे असे त्यांना विनंती करते. यानंतर मी देवळे सरांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं. माझ्या सर्व माता भगिनी आणि माझ्या मुलासारखे असलेल्या माझ्या आज हा जो कार्यक्रम आहे हा मला एकदम त्याची म्हणजे मला खूप बरं वाटतंय. अशा फेसमध्ये मी सुद्धा आणि 4 वर्ष 25 आणि हे सगळं आणि हे ज्या स्पर्धा व्हायच्या आपल्या संदर्भामध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये स्पर्धा व्हायच्या दिवस पण स्पर्धा असायच्या. खूप मजा यायची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं, बक्षीस मिळाल्याचा आनंद वेगळा होता. पण पूर्ण मनाचे श्लोक पाठ झाले होते. असं उद्धवला आणि सांगितलं मध्ये बोला ते ह्या 8 बोटापासून पुढे बोलायचे बोलणं चालू आहे. आणि चांगला बक्षीस समारंभ झालेला तेव्हा मला आठवतो तो म्हणजे डायरेक्टर मंदिरावर महाराज तेव्हा असं आणि काय सगळं आध्यात्मिक आयुष्य कसं असतं सगळं तिथे मिळालं म्हणजे सांगायला भूमिका असं की आपल्याला हे जे सगळं मिळतंय हे आपल्या संस्कार हे संस्कार झाले पाहिजे. ते संस्कार पुढे लॉंग टर्म पर्यंत आपल्यावरती राहतात. आपल्या आयुष्याला गरज मिळत करतात. तुम्ही जर जास्त मुलांना समजणार नाही तर आपल्या आपण जे सगळ्यांना ते संस्कार किती महत्वाचे आहेत. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण नेहमी करण्यात कार्यक्रमांना प्रोत्साहन देतो. आपण सगळे कुटुंब म्हणून एकत्र आहोत आणि कुटुंबातच आपली पुढची पिढी आपण घडवतो. रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आपण सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीने करत आहोत. सगळ्या शिक्षकांचं विशेषतः शिक्षित मॅडमचं खूप खूप कौतुक आहे की एवढे चांगला कार्यक्रम आपण करतोय. असाच कार्यक्रम पुढेही होत राहावा आणि कार्यक्रम चांगले चांगले कार्यक्रम खूप करावेत. विद्यार्थ्यांना त्याच्यात काही घ्यावं स्पर्धा नाही म्हणणार. त्या कार्यक्रमाला तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला जे म्हणायचे आता लक्षात नाही म्हणशील ना तू तिला पहिला वस्तू द्यावा. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. चांगले संस्कार घडावे यासाठी कदाचित मनाच्या श्लोकांचं आयोजन केलं असावं. आणि हाही दुःख सरकार योग आहे की ज्या परीक्षक मॅडम तुम्हाला लाभल्या होत्या त्याच आमच्या विद्यार्थ्यांना आज लाभलेला आहे. हा खरंच चांगला योग झालेला आहे. धन्यवाद. त्यानंतर मी स्पर्धेचे नियम सांगते. या स्पर्धेमध्ये छोटा चेंडूसाठी 1 ते 5, मोठा चेंडूसाठी 6 ते 10, इयत्ता पहिली 11 ते 20, इयत्ता दुसरी 21 ते 30, इयत्ता तिसरी 31 ते 40 व इयत्ता चौथी 41 ते 50 हे मनाचे श्लोक असणार आहेत. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी स्पर्धेसाठी ठरवून दिलेल्या वर्गातच जाते आणि शिक्षकांसोबत जाते. इतर सर्व शिक्षक सभागृहातच बसतील. छोट्या व मोठ्या देशाचे विद्यार्थी खाली पटपेढी आणि पहिल्या मजल्यावर मांडले पाहिजे. तर इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी त्या वर्ग शिक्षक आमच्या शाळेतले वर्ग शिक्षक घेऊन जातील. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धा संपल्यावर विद्यार्थ्यांना दुसऱ्या मजल्यावर भोजनाची सोय वर्गांमध्ये केलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत वरच्या मजल्यावरच भोजनासाठी जायचं आहे. अर्ध्या तासानंतर पुन्हा भोजनानंतर बक्षीस समारंभासाठी सर्वांनी सभागृहात एकत्र जमायचे आहे. कोणीही कचरा करू नका आणि घाण करू नका. आपापल्या सेटी किंवा जे असेल ते व्यवस्थित कचराकुंडीवर टाका. धन्यवाद. आजच्या या स्पर्धेसाठी सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वच विद्यार्थी निवडून यावेत. असेच आमचे स्पर्धक आहेत. परीक्षकांनाही चिंता पडेल की नंबर कोणाला द्यावा. असेच खरंच आमचे स्पर्धक आहेत आणि मनात आत्मविश्वास असला की चेहरा आणि तेजस्वी दिसतो.
प्रेम असले की सात्विक आणि इतरांविषयी आदर असला की तो नम्र दिसतो. म्हणजे आपले मनातले भावच तर माणसाला सुंदर बनवतात असे साहित्य आहेत आमचे आजचे सुंदर पाहुणे कल्याण महिला मंडळाच्या सभासद. मी या आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. तर मी आमचे छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे गुलाब पुष्प व तेल देऊन त्यांचे स्वागत करावे. लेखा पाहणार मॅडम. अंजली जोशी मॅडम. मीना वैद्य मॅडम. अंजली जोशी मॅडम. मीना वैद्य एक मिनिट आहे. अनिता पाटील मॅडम. पद्मजा नागरे मॅडम. विशाखा कानिस्कर मॅडम. असल्यामुळे परीक्षकांना त्रास होते याबद्दल आमच्यातर्फे दिलगिरी व्यक्त स्पर्धा व्हावी. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि तर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विदो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मना वासना सुख विहेरदारा. मना कामना सांडिरे धव्यदारा. मना यातना चोरे गर्भवासी. मना सज्जना भेटली रागवासी. मना सज्जना हित माझे करावे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा. तना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. न बोले मना रागवावी न काही. धनी वावगे बोलता सुख नाही. माझा
वाचनाला वाचन मानता जात देतात श्री मनाशी श्लोक महासंकटी सोडिले देव गेले प्रतापे बळे आगडा सर्व गुणे दयाते स्मरित शैलजा शूल पाणी मुक्तेशी कधारा मदाचा अभिमानी अहल्याशी रागविले गुप्त केली पदी लागला दिव्य गुंड केली दयावरूचा शील निवेदवाणी मुक्तेशी कधारा मदाचा अभिमानी तुझी असा कोण आहे विचारे मला तुझी शोधून पाय मनात वाचिले पूर्वजांची सखे तया साधिके पूर्वनेचा सदाले मना मानसी तुका दूत कोरे मना गर्वता सोनी नाही भ्रमाचा जगी गुंजतो रात सर्वोत्तमाचा नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन तापसी ब्रह्मचारी निवाला मनीष नाही समाचा जगी गुंजतो रात सर्वोत्तमाचा जय जय वीर समर्थ आणि श्री कुलकर्णी सर यांना श्री सरस्वती पूजन करून शिवसमर्थ प्रतिमेचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आज आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला जोरदार टाळ्या ठेवल्या. त्यानंतर सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत. येता इकडे सुजनांच्या स्वागता
आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे, तर स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देत आहे माझ्या सहकारी सौ मंगल भोसले मॅडम. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री कृष्ण भास्कर काळकर हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे विविध विषयावर लेखनही झालेले आहे. त्यांची 2 पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ऊर्जा पद्धतीवर त्यांनी 30 वर्ष काम केलेले आहे. पानिपतचे युद्ध, 1857 चे स्वातंत्र्य समर, 1962 चे चीन बरोबरचे युद्ध, संत एकनाथ महाराज व संत रामदास स्वामी यांच्यावरही ते व्याख्यान देतात. तसेच सध्या भारतीय रेल्वेचे एक ट्रान्सफर ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले आहेत. असे आपले आजचे पाहुणे यांचे स्वागत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीनजी कुलकर्णी सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. कृतिका प्रदीप लिमसे, मांडाची सोहळा.
कधीच तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. तर भरपूर सराव करा. तर दर एकट्या दैन्याबरोबर बळकटी कोणीही नाराज होऊ नका. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. त्यानंतर आभार मानते. कारण खरंच अशी नागरिक व्यक्ती असतात आणि ते आपल्या आनंदात सहभागी होतात. खरंच खूप खूप धन्यवाद. आता पसायदान होईल. सर्वांनी शांत बसा. झालाय, कार्यक्रम होत आलेला आहे. शांत बसा. ऐकायचंय नाही. आता विश्वात्मके देवे ये भाग्यज्ञ दोषावे दोषो निमज द्यावे तसाय दानहि जे खेळांची गंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाहो भूता परस्परे जडो जीवासे दुरितांते किमिगदावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची माझी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता हिंचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मातंड जे पापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनीतिहि लोके भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी कृष्णा कृष्ण विजये